तुम्ही इतरांच्या टॅलेंटला वाव देत नाही, नवकवींच्या प्रतिभेचा तुम्ही गळा पकडता. हाही आरोप मला मान्य नाहीये. इतरांच्या टॅलेंटला आपण कोण वाव देणार आहे किंवा न देणार आहे म्हणजे. पण एक फार मोठे कवी आहेत, त्यांची कविता तुम्हाला अजिबात आवडत नाही का? कोण बरं? समाजकवी वाचस्पती पुष्कर श्रोत्री. अरे हा कवी कधी झाला? कवी कुणीही कधीही होऊ शकतं. त्यांच्या कविता तुम्हाला का आवडत नाहीत? किती छान करतात त्या कविता, किती छान. मी त्या दिवशी वाचली एक कविता. असे का असे का असे का, बेलाला पाने तीनच का, ताटाखाली वाटीच का, वाटीत दूधच का, दूध मांजर पिऊन गेलीच का. पुष्कर श्रोत्री. अरे वा, ग्रेट रे बाबा, किती छान कविता आहे. सगळ्यांना काही उगाच विदर्भाचं म्हणून सगळ्याला ग्रेट म्हणू नका. कल्पना सर किती काय काही काय कविता आहे का? छान आहे. मी तुम्हाला सांगू का, मला पुष्कर श्रोत्री कविता करतात हे मुळात आधी माहिती नव्हतं. अच्छा. ते करत असतील तर त्यांनी त्या ताबडतोब थांबवल्या पाहिजेत असं माझं मत आहे. तुम्ही ठरवू नका, त्यांनी थांबवायचं की ते करत राहणार. नाही हे बरोबर नाही. हा आमच्यावरती आरोप करता तुम्ही. कसले आरोप? की तुम्हाला त्यांच्या कविता आवडत नाहीत म्हणजे त्यांच्या तुम्ही काय गळचेपी करता म्हणून. अरे बापरे, मी हे करून आरोप सिद्धच करतोय नाही का? कवितेमध्ये प्रतिभा हवी, प्रतिमा हवी, कला हवी. जशी आता तुम्ही माझीच कविता घ्या ना सर. अरे कवी कुणीही होऊ शकतं. लक्ष देऊ नाही का? अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, वाह वाह, अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, मिलेगा लगेच तुम्हें तुम्हारे बुरे कर्मों का फल. क्या बात है. बघा, मारूंगा वेत की छड़ी से तो उठेंगे आंग पे दर्द है सर, दर्द दर्द. और तभी तुमको समझ में आएगा और हो जाओगे सूत के जैसे सरल. हे असते इंगळे प्रतिभा. बघा काय बोलताय तुम्ही? सर मी पण कविता की. अरे वाह 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 वाह. परत सुरू घ्या. आला आला वारा संगे, वाह वाह वाह, कडक. आला आला वारा संगे, वाह वाह, आला आला वारा संगे, दोरीवरचे कपडे उडून जातील घरात. दर्द. बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुम्ही खूपच हेल्थ कॉन्शियस आहात. खूपच म्हणजे व्यायाम वगैरे, म्हणजे आतापर्यंत अनेक डॉक्टरकडे गेलात तुम्ही. हा एक आरोप मात्र माझ्यावर नक्की आहे. हा आरोप म्हणशील तर हा करेक्ट आहे. हा, पण तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर एकच झालं की तुमचं वजन कमी नाही झालं, त्यांचं फक्त मनोरंजन झालं तिकडे. तुम्ही खरंच व्यायाम करता म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन कोणाशी आहे? सलमान खान की अरे काय बाबा, नाही की जयवंत वाडकर? अरे कौल घातलं कौल, अरे कौल फोडले त्याच्या डोक्यावर. अरे अरे होत नव्हता म्हणून देवाकडे कौल मागून घेतला रे हा. सर मग देवाचा कौल मिळाला असं समजा ना. कसा? माझं नाव देवा आहे सर. अरे पोरगा रे माझं, ते सुट्ट्या लागल्या म्हणून आणलं त्याला. कोणतं तोडफोड करू नका, सरळ सरळ बोला काय बोलायचं आहे. सॉरी, ते वजन कमी करत नाहीत यावर बोलतोय आपण. एक मिनिट. अरे माणसाच्या शारीरिक वजनावर जाऊ नका, त्याचं सामाजिक वजन बघा. सामाजिक वजन. सर या आपण तुमचं सामाजिक वजन करूया. प्लीज सर. प्लीज सर या. नाही सर, नाही हे अति होत आहे. हे मुद्दाम आहे. सर नाही सर, नाही प्रूव्ह करा सर. नाही. अरे काय प्रूव्ह करायचंय मला? मी असं म्हणतो की म्हणू नका ते दाखवा. नाही नाही, तुम्ही 4 लोकांमध्ये असं 4 लोकांना महाराष्ट्र समोर 4 लोक या आता कसला विचार करा? काय वजन बिजन करायला लावता रे? समाजातलं वजन दाखवूया आपण. करा सर, या करा सर, तुम्ही प्रूव्ह करा. हा करा. दामले सर जरा बरोबर चला माझ्या. नाही नाही, माझ्या बरोबर चला. आधी तुमचं वजन बघूया मग माझं वजन बघूया. नाही नाही, एक एक पाय ठेवूया. तुझा एक पाय माझा एक. दोघं एकसारखे उभा राहा. काटा तुटल, काटा तुटल. 60 160 नाही. 60 किलो सरांचं आणि 160 किलो
आनंद सरांचं अरे 20 किलो 160 किलो एक, 160 किलो दोन. हो हाँ? कैसा किलो दिया? तुमको कितना किलो चाहिए? 2 किलो पे 1 किलो फ्री है. थोड़ा कम करो ना. अरे वो कम नहीं कर रहा, तुमको क्या है? अरे तू वकील आहेस का दलाल आहेस माझा? तू विकायला काय निघाला आनंद इंगळे यांनी आपल्यावरचे सगळे आरोप मान्य केलेले आहेत, पण खरोखर बघितलं तर आनंद इंगळे हे फार मोठी हस्ती आहे. नुसतं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथे तिथे आनंद इंगळे हे फेमस आहेत. त्याबद्दल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. तुम्ही झोपा ना. सर, त्यांना त्रास होतो तर झोपा म्हणलं, बाकी काय नाही सर. झोपवलं मी. अरे उठला होता रे कसा बसा तो? सर झोपू द्या, लहान लेकराला झोप पूर्ण झाली पाहिजे सर, मला माहिती आहे. तुमचं चालू द्या. अरे मेंदूतून जाईल तो. अजून आहेस ना रे बेटा? हा बस झोप झोप. तर आनंद इंगळे यांची प्रतिमा खूप मोठी आहे. तर आज या कोर्टात आले, हा खरं तर कोर्टाचा मान मानला पाहिजे आपण. म्हणून आनंद इंगळे यांना एक सौम्य शिक्षा आपण देतो का बा तुम्हाला जे गाणं तुमच्या आवडीचं असेल त्या गाण्यावर तुम्ही डान्स करा सर. मला आनंद सरांना विचारायचं आहे आता की तुमच्या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळणार आहे? आमच्या नाटकामध्ये एक असा सीन आहे की बरेच दिवस एक गोष्ट मुलीला बापाशी बोलायची आहे आणि ती तिला बोलता येत नाही आणि एके दिवशी संध्याकाळी वडील घरात असताना तिला तो एक चान्स मिळतो. त्यातला जो एक छोटासा पार्ट आहे तो भाग आम्ही दोघं जण करून दाखवू. किती? काय? पैसे किती हवेत? नाही पैसे नको आहेत, पैसे आहेत. मग अशी घुटमळतेस का आजूबाजूला? बाबा थोडं बोलायचंय तुला माझ्याशी. सिरियस आहे? हो. थांब तुझ्या आईला पण बोलवतो. ए नाही आई नको. अगं तिलाही बोलवतो, ती ऐकेल ना. नाही नाही आई नको. बाबा बाबा बस ना, आपण दोघंच प्लीज प्लीज, आपण दोघंच. अगं खूप दिवसात तुझ्या आईशी गप्पा नाही मारल्या ग मनासारख्या. तुला म्हणतो पूर्वी एकदा बरं का लग्नानंतर मी आणि तुझी आई घरामध्ये असे गप्पा मारत बसलो होतो आणि काय झालं अचानक आईच्या डोक्यात आलं की आत्ताच्या आत्ता 11 वाजता सिंहगडावर जायचं. रात्री 11 वाजता? रात्री 11 वाजता. मग आम्ही रात्री 11 वाजता गाडी काढली, सिंहगडावर गेलो, तिकडे अजून गप्पा मारल्या. मग तुझी आई म्हणाली आता परत जाताना उलट रिव्हर्समध्ये गाडी चालवत घरी जायचं. आणि तू तयार झालास? बायको काहीही म्हणाली तरी त्याचं कौतुक वाटावं एवढंच वय झालं होतं माझ्या लग्नाचं. तेव्हा तुझ्या आईने दिलेली ढेकर सुद्धा मला हरिप्रसादच्या बासरीसारखी मधुर वाटायची. बाबा. मग त्यानंतर 3 तास गाडी चालवत चालवत रिव्हर्समध्ये आम्ही 5 वाजता घरी आलो. बोलवू का? नाही बाबा. आई कितीही भारी असली ना तरी मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. तरी फारच सिरियस दिसतंय. तुझं ब्रेकअप वगैरे झालेलं नाहीये ना? बाबा प्लीज. हा ब्रेकअप झाला म्हणून तुझी मदत घ्यावी एवढी वाईट कंडिशन अजून नाही आली आहे माझ्यावर. ऑलरेडी 2 ब्रेकअप अंगावर काढली आहेत मी. मी मराठी, झी मराठी.